नर्मदे हर सगळ्यांना, नर्मदाजींच्या भक्तांना सगळ्यांनाच. ही व्हिडिओ मराठीमध्ये आहे आणि एक स्पेशल मुद्दा आहे. खूप दिवसापासून, खूप महिन्यांपासून हा मुद्दा पूर्ण नर्मदा किनाऱ्यामध्ये हाच मुद्दा चालू आहे. सगळ्याच्या तोंडून ऐकतोय मी, मला खूप फोन येत आहेत की ह्यावरती बोला तुम्ही आणि हा काय प्रकार आहे सगळा, ह्याचं विश्लेषण करा. आता मी मराठीमध्ये का बनवतोय हे व्हिडिओ लक्षात घ्या तुम्ही. मराठीमध्येच का बनवतोय? माझा टॉपिक असतो हिंदीमध्ये बनवायचा, ठीक आहे, पण मी मराठीत का बनवतोय? मराठीत ह्यासाठीच बनवतोय की फक्त मराठीच लोकांना समजावी ती बात. हां, मराठीच महाराष्ट्राच्याच लोकांना समजावी. मी त्यांना समजवण्यासाठी ही बात करतोय, ठीक. आता त्याच्यामध्ये माझा थोडा मराठीचा प्रॉब्लेम जास्त आहे, कारण जास्त हिंदी मिक्स होऊ शकते, तर तो नीट ऐका तुम्ही आणि लक्षात घ्या. मुद्दा हा आहे की मागच्या काही महिन्यांपासून, लगभग दिवाळीपासूनच हा मुद्दा खूप गाजतोय की महाराष्ट्राचे परिक्रमावासी इथे येऊन खूप घाण करतात, खूप परिक्रमा खराब करतायत ते. कुणी लवकरच जातंय, 4 वाजताच उठून जायला लागतात आणि कुणी जेवणासाठी भांडतायत, कुणी आपसमध्येच भांडतायत, कुणी काय करतंय, कुणी काय करतंय, कुणी वादविवाद करतायत, तर कुणी उदंडता करतायत. हे सगळे चालू आहे प्रकार. कुणी घाणेरडापणा करतायत. असे प्रकार मला खूप ऐकण्यामध्ये आले आणि ते ॲक्च्युअली मी बघितले नाही आहेत, ठीक आहे. हा काय सत्यता ह्यामध्ये काय आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी एक सांगतो तुम्हाला, हे सगळं प्रकार ना फक्त मराठीच माणूस करत नाही, हे सगळे परिक्रमावासी करतात. फक्त एक प्रांतवाद म्हणून हा मुद्दा उचलला जातो, ठीक आहे. ह्याविषयी मी पहिलेही एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये हे मराठीच आहे तो पण व्हिडिओ. आणि तो मराठीमध्ये का बनवतो हे लक्षात घ्या ना तुम्ही. मी फक्त तुम्हाला कळावं म्हणून बनवतो ना. मला जर तुम्हाला नीचा दाखवायचा असता तर मी हिंदीमध्ये बनवला असतं ना, ठीक आहे. आणि प्रकार त्या व्हिडिओमध्ये फक्त हे सांगितलं होतं की मी ही गोष्ट करू नका परिक्रमेमध्ये, ही गोष्ट जास्त होते तर ही गोष्ट करू नका. व्हिडिओ बनवला होता मी लगभग 2-3 वर्षापूर्वी, आणि तोच मुद्दा ह्या वर्षी खूप खतरनाक तरीकेने वाढलेला आहे. आणि त्याचं कारण बघा. कारण काय, त्या वर्षीच जर लोकांना समजलं असतं की असं असं नाही करायला पाहिजे, तर ह्या वर्षी वाढलं नसतं ना. मला अंदाज होता की हे एकदा एवढं वाढणार आहे, तर हे वाढलंच. आणि वाढता वाढता एवढं वाढलं की आता पूर्ण परिक्रमामध्ये आणि स्पेशली यूट्यूबवरती जे व्हिडिओ टाकतायत लोक, तेच खूप जास्त ह्याला गाजवत आहेत की असं झालं, तसं झालं, तसं झालं, हे असे करतात, ते तसे करतात. हे करणारे कोण आहेत, म्हणजे हे सांगणारे कोण आहेत? हे पण मराठीच आहेत. आपल्याच लोकांचे पाय खेचायचं काम हे पण मराठीच आहेत, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. हे लक्षात ठेवताय? हां. तर आता ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत आणि का घडतायत ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की मराठीच का दिसत आहेत. ह्याचं कारण हे आहे की आता 10 परिक्रमावासी येत आहेत. 10 मधून 3 परिक्रमावासी MP चे, 2 परिक्रमावासी बाकीच्या राज्यांचे आणि 5 परिक्रमावासी महाराष्ट्राचे. महाराष्ट्रामधल्यांना जर त्यांनी 3 जरी परिक्रमावासियांनी चुकीचं काही केलं तर ते मेजॉरिटी होऊन जातं. मग मेजॉरिटीला खराब बोलणार की जे कमी आहेत त्यांना खराब बोलणार. तर मग ते दिसतात, करतात सगळेच, पण दिसतात मराठीच, ठीक आहे. घाणपणा कुणी दुसरंच करून जातं, मग त्यांच्या मागून येतात काही मराठी, मग त्याच्यामधले वेगळा मुद्दा काहीतरी असतो प्रॉब्लेम होण्याचा, पण मुद्दा सगळ्यांना चिपकवून तोच लावला जातो. आणि ॲक्च्युअलमध्ये सगळेच थोडी तसे असतात. कुणीही सगळेच खराब नसतात, सगळेच चांगले नसतात. मग ते दिसतं कोण? जे मेजॉरिटी आहे. मेजॉरिटी म्हणजे 70% महाराष्ट्राचाच माणूस येतो इथं नर्मदा परिक्रमा करण्यासाठी, आणि खूप चांगली परिक्रमा करतात ते. मी दोन्ही गोष्टी सांगितल्या होत्या पहिल्याच, की काय चांगलं करतात मराठी लोक आणि काय वाईट करतात मराठी लोक, आणि त्या दोन्ही मराठीतच आहेत व्हिडिओ. हा मुद्दा यावर्षी खूप जास्त वाढलेला आहे. हा प्रांतवाद नर्मदा किनारी नाही झाला पाहिजे. नर्मदा मैया सगळ्यांचीच आहे ना, कुणा एकाची थोडीच आहे.
आणि ह्याच्यामध्ये काय होतं, आपण आपसामध्येच वादविवाद करून बसतो आणि सगळे चुप आहेत. कुणीही MP चा बोलत नाहीये व्हिडिओमध्ये की हे असं करतात ते तसं करतात. कुणीही गुजरातचा बोलत नाही हे तसे करतात. आपसमध्येच आम्ही लढून मरतोय. मराठीच माणूस मराठीत आणि खूप सारे मराठींविषयी बोलणारे लोक मराठीत जास्त आहेत. का असं? सगळेच करतायत, सगळ्यांविषयीच प्रॉब्लेम आहेत आणि दुसऱ्यांविषयी का नाही बोलत मी ते पण सांगतो. कारण त्यांना इथं येऊन परिक्रमा करायची आहे, त्यांची लिंक चांगली आहे तर ती बिघडू नये म्हणून त्यांना नावं नाही ठेवणार. ते फक्त आपलीच लोक बाहेरून येतात ना, मग ते त्यामुळं हे असं होतंय. असं नाही करायचंय. हा वादविवाद वाढला नाही पाहिजे, हा वादविवाद संपला पाहिजे, प्रांतवाद झालाच नाही पाहिजे. अध्यात्मामध्ये प्रांतवादाचा काहीही जागा नाहीये. कुठूनही आला असेल, कसाही आला असेल, काहीही करत असेल, त्यांना समजावणं हे आपलं काम आहे. पण त्याला नावं ठेवणं आणि ते नावं ठेवून सोशल मीडियावरती टाकणं की हा तसा करतोय, हे तसे करतायत, हे असे करतायत, हे टाकणं काहीही जरूरत नाही आहे. खूप घाणेरडी मानसिकता आहे. कुणीही वाईट करत असेल तर त्याला कॅमेरा पुढे सांगणं का गरज आहे? हां, एक प्रांताचं नाव घेऊन ते वाईट करतायत, ती गोष्ट वाईट करतायत, ते सांगणं गरजेचं नाही आहे. ठीक आहे. हा कुणी घाणेरडापणा करतंय तर प्रांतचं नाव नाही आलं पाहिजे की हा इथला आहे, त्याने तो घाणेरडापणा केला. त्यांनी काय केलंय आणि ते कसं सुधरवायला पाहिजे हे सांगा त्यांना. हेच नाही सांगत की तुम्ही महाराष्ट्रातून आलाय आणि महाराष्ट्राचे सगळे असेच असतात आणि तसेच असतात, हे सांगत बसतात त्यांना आणि ते त्याचीच व्हिडिओ बनते. मग असं का सांगता? प्रांतवाद नाही झाला पाहिजे. पहिली गोष्ट तर ही, नर्मदा किनारी येऊन प्रांतवाद नाही झाला पाहिजे. ठीक. आता सगळीकडे त्यामुळेच तर फूट पाडली आहे ना. देशामध्ये काय चाललेलं आहे तेच चाललेलं आहे ना. हे कधी कळणार? आपल्याच माणसाचे आपले का पाय खेचायचे हे कधी कळणार? आता हे बंद कधी होणार हे पण सांगतो मी तुम्हाला. हे बंद तेव्हाच होणार जेव्हा कळणार की परिक्रमा कशासाठी असते, परिक्रमाचे नियम काय असतात. आणि सगळ्यांना माहिती आहेत कशासाठी असते, काय कशासाठी असते कमी लोकांना माहिती आहे, पण नियम काय आहेत सगळ्यांनाच माहिती आहेत. जे रेग्युलर नियम आहेत सगळ्यांना माहिती आहेत, पण ते फॉलो नाही करत. आणि मॅक्सिमम महाराष्ट्रातली जी शहरातली जनता आहे त्यांना माहिती आहे, सोशल मीडियाच्या थ्रू किंवा वाचलं असेल तर त्याविषयी माहिती आहे त्यांना बरीच. ठीक. लेकिन जे गावातून येतात, गावातून मॅक्सिमम येतात. ठीक. शहरातून तर खूप कमी येतात, गावातून मॅक्सिमम येतात. आणि गावातून आल्यानंतर ते काय, गावातल्या लोकांना कसं असतं की ह्या यात्रेला चाललोय आपण तर एवढी लोक आपल्या सोबत असली पाहिजे, त्यामुळं 10-15 लोक असं घेऊन येतात. ते ॲक्च्युअलमध्ये हे चुकीचं नाहीये, मी खरं सांगतोय तुम्हाला, पण परिक्रमेसाठी ठीक नाहीये. तुम्ही सोबतीसाठी आणताय ठीक आहे, पण परिक्रमेसाठी ठीक नाहीये. ही दुसरी यात्रांमध्ये चांगली गोष्ट आहे. तुम्ही पंढरपूरची वारी करताय, आळंदी वारी करताय किंवा गुरु परिक्रमा करताय, ह्या गोष्टींसाठी ठीक आहे. किंवा कोणती दुसरी यात्रा करताय, 4 धाम करताय, ह्या गोष्टींसाठी ठीक आहे. नर्मदा परिक्रमा नाहीये, हे लक्षात घ्या तुम्ही. नर्मदा परिक्रमा एकट्याने, दोघट्याने, 2 लोकांनी जास्तीत जास्त करावी आणि ती तुमच्या सुविधेसाठी आहे. आणि मॅक्सिमम प्रॉब्लेम हाच होतोय की सगळ्यात घोळक्याने येतात. घोळक्याने फक्त महाराष्ट्राचा माणूस येत नाहीये, घोळक्याने बाकीची लोक पण येत आहेत, बाकीची क्षेत्रातली पण लोक येत आहेत. असं नाही की तुम्हीच येत आहे, नाही, सगळी येत आहेत. आणि तुमची घोळकी, महाराष्ट्रातली घोळकी खूप छोटी असतात, त्यांची तर खूप मोठी असतात. मी पाहिली आहे ना, मी ग्राउंड लेवलमध्ये बघतोय, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. फक्त मराठीच माणूस टार्गेट होतोय ह्याच्यामध्ये. ठीक आहे. मराठी माणूस टार्गेट का होतोय? काही मराठी लोकच त्यांना नावं ठेवतायत. ठीक आहे. त्यामुळं होतो हे सगळं. प्रांतवाद संपला पाहिजे. ठीक. आणि आता ते गावातून येणारी लोक, ठीक आहे, गावातून येणारी लोक काय करणार, एवढी लोक सोबत चालणार. सोबत चालल्यानंतर त्यांना माहिती नाहीये की चला दुपारी ऊन होतंय त्यामुळे आपण लवकर चालावं, पण त्यांना माहिती नाहीये. त्यांची, गावातल्या लोकांची खूप भोळी भक्ती असते, भोळी भक्ती. तर त्यांची
भोळी भक्ती असते. ती भोळी भक्ती पांडुरंगासाठी असते त्यांची. तर तशीच भोळी भक्ती ती नर्मदा मैयासाठी करतात. आणि ती भोळी भक्ती खूप भोळे व्यक्ती असतात. ते जसे भोळे ते भक्त तसेच त्यांची भक्ती. त्यांना वाटतं की फक्त परिक्रमा चालून परिक्रमा करायची असते, चालणं हेच मेन असतं. आणि साधना वगैरे त्यांना एवढं काही माहिती नसतं. साधना वेगळी गोष्ट आहे आणि चालणं, वारी करणं, नर्मदा परिक्रमा पूर्ण करणं हे वेगळी गोष्ट असते. तर त्यांना एकच रूल माहिती आहे की इथं येऊन चालायचंय. त्याच्यामध्येच ती वारी पूर्ण होते आणि एक टार्गेट असतो की या वेळामध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे. मग ती पूर्ण करून ते जातात. मग काही महाराष्ट्राची जास्त असतात अशी की काही म्हणतात की आम्ही 10 परिक्रमा केल्या, आम्ही 15 परिक्रमा केल्या, तर ते अवॉर्ड त्यांना घ्यायचा असतो. त्यामुळे असे करतात की आम्ही तर 10 परिक्रमा केल्या. मग ते मोठेपणा थोडासा असतो. त्यामुळे असं नाही आहे की महाराष्ट्राचेच खूप बाकीचे पण असतात. त्याचा इलाज काय आहे? ज्यांना माहिती नाही आहे की ही परिक्रमा कशासाठी असते त्यांना सांगा. ह्याचे नियम काय आहेत ते सांगा. दुसऱ्यांना प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे आपल्यापासून ते सांगा. आणि सेवा करतायत ते, दुसरे सेवा करतायत पुढचे, तर आपण ते आपले नोकर नाही आहेत हे सांगा. आपण हकदार नाही आहे त्या सेवाचे. हक्क गाजवणं हे चांगलं नाही आहे. हे वारीमध्ये चालेल किंवा चालवतही असतील, पण वारीमध्ये पण असं नसतं. वारीमध्ये पण खूप छान वारी होते ती. इथं येऊन सेवा करण्यासाठी ती लोक आहेत जी इथं सेवा करतात, ते आपल्यासाठीच आहेत आणि ते नोकर आहेत आपले, हे दाखवायचं नाहीये त्यांना. असं दाखवल्यानंतर मग त्यांना प्रॉब्लेम होतो, आपल्याला पण मन दुखावतात सगळ्यांची. ठीक आहे. किंवा आता मॅक्सिमम आश्रमांमध्ये मराठी माणूस बघितलं की तिथला महंत चिडतो. मग जी रिस्पेक्ट परिक्रमावासियांची होती पहिलं ते देत नाहीत. कारण ते लोक काय करतात, दिवसातून 1000 परिक्रमावासी बघतात. 1000 मधून लगभग 700-800 परिक्रमावासी तर महाराष्ट्राचेच असतात. मग त्याच्यामधून काहीतरी 10 व्यक्ती महाराष्ट्राचे काहीतरी उलट सुलट करून जातात. मग ते सगळ्याच मराठी लोकांना लागतं. मग ते त्यांची मनस्थिती तशी बनली नंतर की महाराष्ट्राचे लोक येतात घाण करून जातात सगळी. आणि ऍक्च्युअल मध्ये तसं नसतं, सगळीच तशी नसतात ना. मग त्यामुळं आपल्याला काय करायचंय, आपल्याला जास्त बोलायचं नाहीये कुणाला. आता तर परिस्थिती तीच आहे की जास्त बोलायचंच नाही कुणाला. एक परिक्रमावासी मित्र होते, म्हणजे आमची परिक्रमामध्येच मुलाखत झाली. त्यांनी एकदम मौनच घेतला होता की त्यांना माहिती आहे काय होतं. ठीक आहे. त्यांनी मौन घेतला होता आणि पूर्ण परिक्रमा मौन राहून त्यांनी परिक्रमा केली. त्यांना असं काहीही ऐकायला भेटलं नाही, काहीही उदंडता त्यांच्याकडूनही घडली नाही आणि त्यांनाही त्याचा सामना करावा लागला नाही. कारण ते काही बोलतच नव्हते. त्यांची आपली चालली साधना आणि त्यांनाही कुणी काही बोलत नव्हतं. आणि ते असे व्यक्ती नव्हतेच की त्यांच्यामुळे कुणाला दुसऱ्याला प्रॉब्लेम होईल. दिलं जेवण तर ठीक आहे, नाही दिलं तर पुढं जाऊ, असं होतं त्यांचं. मग जर असं घेऊन चाललात मग तर खरंच चांगलं आहे. आणि काय आहे, आश्रमात आपण कोणत्याही जातो ना, तर तिथल्या आश्रमाचे नियम थोडे पाळावेत. मला तर हे म्हणणं आहे. आपलेच नियम नाही बनवायची. आता परिक्रमेमध्ये काय आहे, ग्रस्त व्यक्ती जास्त येतोय. ग्रस्त व्यक्ती 95% ग्रस्त व्यक्ती आहे. हा, ग्रस्त व्यक्ती आल्यामुळे काय करतात, आता साधू संतांचे नियम वेगळे असतात. साधू संतांचे नियम, परिक्रमेचेच नियम वेगळे आहेत. साधू संतांचे नाही, परिक्रमेचेच नियम वेगळे आहेत. पण ग्रस्त व्यक्ती काय करतात, आपलेच नियम बनवतात चांगले. आपलेच नियम बनवल्यामुळं साधू संतांना पण वाटतं अरे हा नियम कधी बनला. ठीक आहे. आणि मग ते पुढं जात ह्या 20 वर्षामध्ये तसंच झालेलं आहे. काही ग्रस्त व्यक्तींनी 20 वर्ष 25 वर्ष आधी 30 वर्ष आधी परिक्रमा केली. त्यांनी एक नियम लिहून ठेवला आपल्या पुस्तकांमध्ये की असं असं होतंय, पण ऍक्च्युअल मध्ये तसं काही नव्हतंच. ठीक आहे. आणि मग आता काय होतंय, आता ग्रस्त व्यक्ती आता अजून
थोडंसं नाव झाल्यानंतर, थोडंसं यूट्यूब चॅनलमध्ये फेमस झाल्यानंतर माझ्यासारखे मूर्ख मग ते आपलेच नियम काढतात. मग ते आपले नियम काही काही वेगळेच नियम. मी आता काही काही लोक विचारतात की कमंडलूमध्ये आपण मला आजच मेसेज आला होता की कमंडलूमध्ये आपण स्नान करू शकतो का, आपण सोचला जाऊ शकतो का, सोच करून आल्यानंतर ते अशुद्ध होऊन जातं. मग ते आपण त्याच्यामध्ये पाणी कसं प्यायचं किंवा जेवण कसं बनवायचं ॲक्च्युअलमध्ये. आणि ॲक्च्युअलमध्ये ते असं आहे की जर साधू परंपरा तुम्ही त्याच्यामध्ये चालताय तर तुमच्यापाशी दोनच पात्र असतात. एक जेवणाचं ताट असेल तर ताट, नाही तर खप्पर असेल तर खप्पर ग्रस्त व्यक्ती यूज करू नये. ठीक आहे, त्याचे नियम वेगळे असतात, तेच वेगळी गोष्ट आहे. काहींनी ते पण सुरू केलंय. 2-3 तर मलाच सापडले होते. मग त्यांना साधूंनी हडकावलं चांगलंच की तू हे कुठं भेटलं बाई तुला. तर हे असं का झालं, कारण त्यांनी आपलेच नियम बनवलेत बघून बघून, लोकांना साधूंना बघून बघून कॉपी केलेले आहेत. हे कॉपी करणं वेगळंच आहे. आता ह्या मुद्द्यावरती मी बनवतोय, आता ह्याच मुद्द्यावरती आता दुसरी लोक बनवणार बघा. मग ते पहिले मराठी लोकांची बुराई करत होते, आता मी चांगलं म्हणलं म्हणून आता तीच व्हिडिओ व्ह्यूसाठी तीच बनवणार, असं करणार. मग कॉपी केल्यामुळे असं होतं. कमंडलू सांगत होतो ना मी, कमंडलू 2च पात्र असतात. मग त्याच पात्रामध्ये तुम्हाला जेवण पण बनवायचंय, त्याच पात्रामध्ये तुम्हाला सगळं कामं करायची. ठीक आहे, कमंडलूचा हा नियम आहे. शौच केल्यानंतर तुम्ही धुता तर धुवायचंय ना त्याला, मिट्टी राख ह्याच्यापासून धुवायचंय, मातीपासून धुवा, राखेपासून धुवा, सगळं क्लीन. मग जेव्हा हे सगळं होतं मग ते यूज होतं. आता ते आपलेच नियम बनवतात. मला तोच माणूस सांगत होते की काही लोकांनी मला सांगितलंय की हे जे कमंडलू आपण अस्वच्छ होतं तर त्याला पूजामध्ये नाही ठेवायचं. अस्वच्छ झालं ना, शौचला आपण गेलो त्याला घेऊन, मग ते अस्वच्छ झालं, मग ते पवित्र नाही राहत, मग ते पूजामध्ये नाही ठेवायचं. त्यासाठी बोतल घेऊन जावा अलगसी शौचला. तसं करू शकता, पण ॲक्च्युअलमध्ये हा कारण आहे. कारण साधू जर तुम्ही बनलेत तर मग पूर्णच कॉपी करा ना त्यांना. थोडंसं काय कॉपी करता, पूर्णच करा कॉपी. पूर्ण नाही करणार. जेवढी सुविधा आम्हाला पाहिजे तेवढं आम्ही करणार. जर सुविधेमध्ये नाही बसत ना तर आम्ही आपलाच नियम काढणार. असं सगळ्यांचं चाललेलं आहे. त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत. ठीक आहे, जे नियम आहेत तेच नियम पाळा. दुसरी गोष्ट, सकाळी उठून लवकर चालू नका. सकाळी उठून लवकर चालल्यानंतर सगळ्यांना परिक्रमावासियांना काय होतं, 2 वाजता उठतात, 3 वाजता उठतात. बाकीच्या परिक्रमावासियांना प्रॉब्लेम होतो. मग ते पण तेच नावं ठेवतात की ही लोक तर अशी करतात. आता उठतात सगळेच, MP, गुजरात, महाराष्ट्र सगळेच उठतात 3 वाजता. पण त्याच्यामध्ये जास्त कोण असतात, जास्त तुम्ही. मग तुम्हालाच नावं ठेवणार ना लोक. त्यामुळे असं नाही करायचं. नियमापासूनच चालायचं. मी कोणाची बुराई नाही करत आहे, असतात सगळेच दिसतात तुम्ही, असं झालेलं आहे. त्यामुळं मी हे सगळी गोष्टी सांगतोय. मराठीच आहे असं नाही आहे. मराठी जेवढी चांगली परिक्रमा करतोय तेवढी आत्ताच्या काळामध्ये तर शाळेतच कुणी करतंय. ठीक आहे, आणि जेवढी महाराष्ट्राच्या लोकांची भक्ती नर्मदाकडे आहे, माताजींकडे, नर्मदा मातांकडे, तेवढी भक्ती आता तर ह्या वेळामध्ये 2025 मध्ये तर कमीच आहे लोकांची. ठीक आहे, त्यामुळे आपल्या लोकांना सांभाळून घ्या, त्यांना समजवा की असं करू नका, आणि मुळात तुम्हीच नका करू. काही लोक काय करतात, मी आता त्यांचे एक्झाम्पल देतोय. ॲक्च्युअल मी खूप लोक करतात असं. ठीक आहे, मराठीच नाही, सगळेच परिक्रमावासी करतात. काही परिक्रमावासी काय करतात की थंडी वाजतीये म्हणून उठतात आणि स्वच्छ बघायला जाऊन येतात, स्वच्छ करून मग सकाळी सकाळी निघतात बॅग घेऊन. पूजा नाही करायची, आंघोळ दुपारी करायची. ते दुपारी आंघोळ तर तुम्ही घरी पण करत होता ना बाई, तर मग इथं येऊन कशाला असं करता? इथली मर्यादा का भंग करता? ते दुपारी आंघोळ केल्यामुळं काय होतं, तो जो साधू आहे त्याच्या मनावरती काय होतं, तो साधू 4 वाजता उठून आंघोळ करून आपले तुमच्यासाठी चहा पाणी हे सगळं बालभाऊ वगैरे बनवून देतो तुम्हाला. मग तुम्ही त्याच्याच कक्षमध्ये जाऊन ना आंघोळ करणार ते, मग त्याचं ते उचलता. म्हणजे चाय दिली असेल तर चाय घेता,
मग त्याची पवित्रता तुम्ही भंग केली. किंवा मंदिरातून उचलायची, मंदिराची पवित्रता तुम्ही भंग केली. हे कसं आहे, हे कसं वाटतं? त्यामुळं असं करायचंच नाही ना. आणि आपण बदलण्यासाठी आलोय ना. मला माहिती आहे की खूप वृद्ध आई येतात, त्यांना जमत नाही, पण ते बदला ना. बदला तुम्ही. ते का नाही बदलू शकत? मानवी शरीर काही करू शकतो. जर तेवढी मोठी साधना तुम्ही करू शकता, साधना करण्याचं हे आहे तुमच्याकडं कॅपेबिलिटी, आणि तुमच्या चालण्याची कॅपेबिलिटी आहे, तर सकाळी उठून आंघोळ करण्याची का नाही? कारण कुठं ना कुठं आपण दिखावा करतोय की हा परिक्रमा करतोय, पण सकाळी उठून नाही. हे काय? हा दिखावा थोडा बंद झाला पाहिजे. ठीक आहे. आणि वाढलाय तो. ठीक आहे. मला कुणालाही वाईट बोलायचं नाहीये. मी फक्त तुम्ही असं करू नका हे फक्त बोलतोय. आणि कारण काय, हा विषय खूप वाढलेला आहे, प्रांतवाद वाढलेला आहे, आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण आलेलो नाहीये ना. आणि ही पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघताय, त्यामुळे धन्यवाद एकतर. कारण माझी मनशा आपल्या लोकांना घेऊन चालायचंय, ही मनशा आहे माझी. सोबत घेऊन चालायचं ही मनशा आहे. त्यांना सरळ आणि सोप्या शब्दामध्ये सांगायची मनशा आहे. कुणालाही नावं ठेवायची आणि तुम्ही तसेच आहेत असेच आहेत ही बोलायची मनशा माझी कधी नव्हतीच, आणि आताही नाही. खूप चांगली भक्ती करताय तुम्ही. त्या भक्तीमध्ये काही गोष्टींमुळे आपण का मागं पडायचं? सगळ्याच गोष्टी आपण परफेक्ट करूया ना. कधी कधी नाही होत, पण त्याची प्रॅक्टिस तरी करूया आपण. आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडून शरीरामुळे होत नाहीयेत. कुणी जे टॉयलेट, खालचे टॉयलेट जे असतात उकडू बसण्याचं, त्याच्यामध्ये बसू शकत नाहीये, तर त्या गोष्टी आपल्या आपल्या परीने तुम्ही हँडल करा. पण त्यामुळं दुसऱ्याला प्रॉब्लेम होऊ नये असं करू नका. आणि बोला असंच, बोलण्यामुळे जास्त प्रॉब्लेम होतोय. बोलला असंच की दुसऱ्याच्या मनाला दुखावलं नाही पाहिजे. एकदम सॉफ्ट नरम भाषेमध्ये बोलायचं. आणि जे प्रेमानं होतंय तर त्याला हिंसा आणि ह्या पद्धतीने आपण का हँडल करायचं? प्रेमानं होतंय ना सगळं. आणि असं नाहीये की आपलं प्रेम ना, प्रेम जे असतं ना, प्रेमानं बोलणं किंवा प्रेमानं वागणं, हे जनावराला पण कळतं. मग हे तर माणसं आहेत, यांना तर कळेलच ना. मग असं वागा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. हा फक्त प्रांतवाद आणि आपल्याच लोकांची पाय खेचणं बंद करून टाका. ठीक आहे. आपल्या लोकांना सोबत घेऊन चाला. सोबत घेऊन चालला योग्य मार्गाकडे जा. कुणालाही वाईट मार्गाकडे वळवू नका. आपले नियम बनवू नका. आपले फालतू नियम बनवू नका. काही लोक काहीचे काही नियम बनवतात की असं नसतं तसं नसतं. अरे नियम तुम्ही जर वाचले ना तर तुम्ही परिक्रमा करता हे तुम्हाला वाटणारच नाही. नियम असे आहेत नियम. ठीक आहे. नियम जर करायचे असतील तर त्याच्यामधला एकच नियम पाळला जाऊ शकतो. फक्त आपण क्रॉस करत नाही माईला, नर्मदाजींना. एवढाच नियम तुम्ही करताय. बाकी कोणताही नियम करत नाहीये. ठीक आहे. हे नर्मदा पुराण वेद वाचून मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. आणि तुम्ही जर वाचलात तर खूप नियम आहेत उसमें. त्याच्यामध्ये तुम्ही एकही नाही करत. मुंडन नाही करत आहेत कुणी व्यक्ती. आणि मुंडन न करणारे व्यक्ती जे स्वतःला साधूच म्हणवतात असे पण आहेत. ठीक आहे. मग ते मुंडन नाही करत आहेत, मग ते स्वतःच नाही करत आहेत, तर दुसऱ्यांना कसे सांगणार ते? त्यामुळे जर तुम्हाला सांगणारे, फॉलो करणारे जर व्यक्ती आहेत, तर तुम्ही पहिले तुम्ही चांगलं केलं पाहिजे. मग त्यानंतर सगळं बदलणार. ठीक आहे. त्यामुळे जर आपल्याला कुणाला चांगलं सांगायचं आहे तर तुम्ही पहिले चांगलं राहा, चांगलं बना. ठीक आहे. तर मग तुम्ही सांगू शकता. आणि हा थोडा मुद्दा भटकला, पण मेन गोष्ट ही आहे की मराठी माणसाचा थोडासा वैरी झालेला आहे. आणि मी बघतोय की मॅक्सिमम मराठीमध्ये व्हिडिओ आहेत की मराठी लोक असं करतात, मराठी लोक तसं करतात. मराठीमधले व्हिडिओ आहेत. ठीक आहे. ते तसे का करायचे बाई? मग ते मराठी लोकांचे असे भांडणं बघतात बाहेरची काय म्हणणार? मग ते म्हणणार की हे आपल्यामध्येच लढतायत. मग ते हे चांगलं नाही आहे ना. त्यामुळं हा प्रांतवाद थांबवा. आणि मी तुम्हाला एक लास्ट गोष्ट सांगतो. ही चुकीची असेल पण ही खोटी नाही आहे.
आणि ह्या गोष्टीमुळं मी तुमचा विरोध करतोय मराठी लोकांचा, हे समजू नका. ही खरी आहे आणि जे करतायत त्यांना विचारा. आणि मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जर कोणत्याही माणसाला ओळखायचं असेल की तो कसा आहे, हे तुम्ही कसं ओळखता? बाकीची लोक काय करणार की माझ्यासोबत कसा वागतोय, अगं जर मला चांगली ट्रीटमेंट देतोय ना तर हा चांगला व्यक्ती आहे असं ओळखतात सगळे. मला चांगलं खाऊ घालतोय, चांगलं हे करतोय, चांगलं राहण्याची सुविधा करतोय तर चांगला व्यक्ती आहे. पण माझा मुद्दा काय आहे, तो माझ्याशी कसा वागतोय एक गोष्ट वेगळी आहे, पण तो सगळ्यांशी कसा वागतोय ही गोष्ट महत्वाची आहे. सगळ्यांची कसा वागतोय तो, सगळ्यांची जर एक समानच वागतोय तर तो खरंच चांगला आहे. आणि जर फक्त एक गोष्ट बघून जर वागतोय की हीच गोष्ट आहे त्याची आपण चांगल्या वागण्याची कारण तेच फक्त आहे, तर तो नाही, ती गोष्ट गडबड आहे. ठीक आहे. आणि ती गोष्ट हा उदाहरण आहे. आणि आता तुम्हाला सांगतो हे कशावरून दिलं मी. प्रांतवाद कुणी सुरुवात केला होता? मराठी, तुम्ही इकडचे तुम्ही तिकडचे, कुणी सुरुवात केला होता? नर्मदा किनारी जे आश्रम आहेत महाराष्ट्राच्या लोकांचे, त्यांनी सुरुवात केला होता प्रांतवाद. त्याच्यापासून हा वाढलाय. ही आता चुकीची म्हणा किंवा सही म्हणा, पण मी सत्य सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. मी सगळ्यांशी कसं वागतात त्याच्यावरनं डिपेंड करतो. मी सगळ्यांशी कसं वागतात, महाराष्ट्राचा असल्यामुळे असं वागतात, माझ्याशी चांगलं वागतात आणि माझ्याशी चांगले आहेत तर सगळेच चांगले आहेत असं नाही करत मी. त्यांना पण बघतो ना त्यांच्याशी कसं वागतायत ते, त्यांच्याशी भेदभाव चालतो. मग कुणी वाढवला हा प्रांतवाद? आपणच. प्रांतवाद आपल्यापासून सुरुवात झालाय, खतम पण आपल्यापर्यंतच झाला पाहिजे. ठीक आहे. मराठी व्यक्तींची आता कोणतीही व्हिडिओ नाही आली पाहिजे की हे असं करतात ते तसं करतात. करतात सगळेच, नाव येतं मराठीचंच फक्त. ठीक आहे. त्यामुळं सुधरा. हा जर मुद्दा खूप मोठा झाला ना तर खूप प्रॉब्लेम होऊन जाईल. मी त्यासाठीच मराठीमध्ये व्हिडिओ बनवतोय. मी हिंदीमध्ये बनवू शकलो असतो ना, जर मला हा मोठाच करायचा होता मुद्दा तर हिंदीमध्ये मी व्हिडिओ बनवला असता. हिंदीमध्ये बनवल्यानंतर तर मला खूप व्ह्यूज आणि हिंदीमध्ये मी काय हे बोललो असतो का म्हणजे मराठीच लोक चांगली आहेत असं बोललो नसतो ना मी. पण मला समजवायचं तुम्हाला आहे. आणि मी एवढा कुणी मोठा ज्ञानी पण नाहीये की मी समजवतोय कुणाला. मी फक्त हा मुद्दा वाढलेला आहे आणि वाढवला मराठी माणसानेच आहे. त्यामुळं मी हे सगळं संपवायचं आहे. प्रांतवाद सोडून द्या, हे सगळं संपवा. मुद्दे खूप चांगले चांगले आहेत, खूप मोठे मोठे आहेत. नर्मदाजींच्या स्वच्छताचं बोला तुम्ही, ते बोलत नाहीत कुणी. नर्मदाजींच्या टेरिटरीमध्ये जे पण गाव आहेत मध्य प्रदेशमध्ये किंवा छत्तीसगडमध्ये आदिवासी क्षेत्र खतम होत चाललेत, ते बोला तुम्ही. ते बोलत नाहीयेत. एवढं झाडं तोडतायत, सरकार काय करतीये ते बोला तुम्ही. ते नाही बोलणार, हे फालतू गोष्टी बोलणार. प्रांतवाद, हे मराठी लोक तसं करतात आणि असं करतात आणि तसं करतात, हे सगळं सोडून द्या ना बाई. महाराष्ट्राची काय हालत आहे सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला माहिती आहे ना की किती नेता आपले थोर आहेत. खूप थोर आहेत महाराष्ट्रातले नेता. कसं आहे ते. त्यामुळं हे सगळं सोडून द्या आणि सगळेच पुढे जाऊया. कुणा एकाला मागं सोडू नका. आणि ज्यांना माहिती नाहीये त्यांना सांगा की असे असे नियम आहेत, इथं फक्त वैराग्यासाठी येतो माणूस. आणि वैराग्य म्हणजे सगळं बाहेरून सोडायचं नाहीये, सगळं आतमधून सोडायचं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आणि माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर खरंच माफ करा. कारण मी लहान तोंडी मोठा घास असं माझी गोष्ट आहे. माझं वय खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. एवढं ज्ञान नाही आहे. मी जे बघतो तेच शिकतो आणि शिकवणारे पण तुम्हीच आहे. ठीक आहे. कारण मोठ्यांपासूनच शिकवलं जातं ना. त्यामुळं काहीही चूक बोललो असेल तर माफ करा मला. आणि जर तुम्हाला असत्य वाटत असेल तर तुम्ही ग्राउंड रियालिटी बघायला या. आणि बघूनही गेले असतील तर त्यांनी आपले आपले जे मुद्दे आहेत की असं खरंच झालंय का तुमच्यासोबत, असं करतात का, ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. ठीक आहे. आणि जर मी चूक बोललो असेल तर ते पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे.
आणि रामराम इंडियावरती तुम्ही व्हिडिओ बघू शकता, परिक्रमा कशी करतात, परिक्रमा कशी चालू आहे आणि ॲक्च्युअलमध्ये बिना आश्रमाची परिक्रमा कशी होऊ शकते हे तुम्ही बघू शकता तिथं. आणि ह्या चॅनलवरती, गुरुज्ञान चॅनलवरती हे एक असे मुद्दे मी आणणार आहे की त्यामुळे तुम्हालाही थोडंसं शिकायला भेटलं पाहिजे आणि मलाही सांगायला मोका भेटला पाहिजे समाज सुधारण्यासाठी. ठीक आहे. झाडांची रक्षा करा, पक्ष्यांना पाणी दाना द्या आणि प्राण्यांना जपा, आपले सोबती आहेत ते. एवढंच बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. ठीक है. नर्मदे हर 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 महादेव. अब पाइए असली प्रमाणित रुद्राक्ष, सभी प्रकार की पवित्र मालाएं, स्फटिक और नर्मदेश्वर शिवलिंग, साथ ही सभी राशि के रत्न एक ही जगह पर, ओनली ऑन राम राम इंडिया. इतना ही नहीं, हम आपको देते हैं जन्म कुंडली विश्लेषण, नियम और मंत्रों का विशेष मार्गदर्शन भी. तो फिर देरी किस बात की. 8988651002 इस नंबर पर कॉल या मैसेज करके आज ही ऑर्डर करें. हर हर महादेव.